महाराष्ट्र सरकारची आदिशक्ती मोहीम सुरू आहे। स्त्रियांना सुरक्षितपणे जगण्याचा अधिकार मिळावा, हुंडाबळीसारखे प्रकार थांबवावीत यासाठी प्रयत्न करावेत। वैष्णवी हुंडाबळी प्रकरणावरती नीलम गोरे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। स्त्रियांना सुरक्षितपणे जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी ही मोहीम आखण्यात आली आहे। हुंडाबळीसारखे प्रकार थांबावीत यासाठी प्रयत्न सुरू आहेत। महाराष्ट्र सरकारने आदिशक्ती ही मोहीम सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये स्त्रियांना सुरक्षितपणे जगण्याचा अधिकार मिळावा आणि हुंडाबळी, बालहत्या, अत्याचार हे थांबावेत या दृष्टीने आपला प्रयत्न आहे। आज आपण चांदवडच्या रेणुका मातेच्या देवळात आहोत। आरोपी अटक झालेले आहेत आणि यामध्ये ॲडव्होकेट उज्ज्वलाताई पवार यांची नियुक्ती करावी वैष्णवी यांच्या केसमध्ये असं पत्र तिच्या वडिलांनी दिलेलं आहे। याचाही पाठपुरावा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे करत आहे।